काही नाही होत. चला चला, नाही असं नाही करायचं, 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 असं नाही करायचं. चालतं चालतं हे सगळं. मी संपलेला नाही आहे, मी संपलेला नाही आहे. बाबा ॲडमिट करेल आता, हिंमत खाली आपला माणूस कस काय. अरे असं नाही करायचं साहेब, तुम्ही जिंकला ना माझ्यासाठी. खरंच मी ज्यावेळेस साहेबांवर अटॅक झाले, मला किती महिलांनी फोन केले, इतकं वाईट वाटते, एवढं वाईट वाटते. साहेबांकडे साहेबांनी जे काम केलं होतं तू जिंकला, बरं जिंकला माझ्यासाठी, कुणासाठी नको जिंकू, पण माझ्यासाठी जिंकला. कशासाठी काय होतं नेमकं आजीला आज? नाही कशासाठी रडतंय? किती 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 यातना करायच्या? कशासाठी जिंकलं? माझा वाघ जिंकलेला आहे. आज मन असं व्यथित होतं. त्या अतुल सावेनी घात केला, कलेक्टरनी पण घात केला तुमच्या संग. कोणी म्हणतं हिंदू, कोणी म्हणतं मुस्लिम, काय कलेक्टरनी पण घात केला. कलेक्टरनी कोणाची जात कोणती आहे? पैशावर कोणाची जात आहे का? नाही. आज आम्ही मरतोय सर, पण सरांनी एक दिलेलं वचन दिलं होतं, घेऊ नका तुमचा एक पैसा मी काढून देईन. माझं सोनं आहे रे. त्याच आशेवर आम्ही इथं आलोय सर. फक्त तीच एक आशा आहे आम्हाला, एक तीच उमेद आहे सर. आमचं तर काही राहिलं नाही, पण आज लिंबाची चिंचूल इथपर्यंत यायचं फार व्यात नव्हतं सर. आज मी ग्रामीणचं आम्ही बघतोय इथपर्यंत यायचं, कसं यायचं. ही आई का रडते? काय तिला आधार आहे? 70 वर्षाची आई आहे. पैशासाठी रडत नाही बापा. काय मुलगा जिंकलेला आहे. पण माझं म्हणणं जे माणूस उभं राहिलं ना ते जिंकायला पाहिजे. काय नाही होणार, मी आहे ना. शुगर. नमस्कार आपल्या सर्वांना. माझ्याकडे शब्द नाही आहे की मी आपल्या कोणत्या शब्दाने तुमचा धन्यवाद देऊ. सुरुवाती एक चांगली गोष्ट हे आहे की आता काही पद राहिलेला नाही आहे, मग खूप जास्त तुम्हाला टाईम देऊ शकतं आदर्शच्या सगळ्या ठेवीदारांना. हे एक जसं सगळ्यांनी सांगितलेले आहे की काही महिन्यापूर्वी आपण इथेच बसलो होतो, लोकसभामध्ये पराभव झाला होता, खूप मोठा फरक होता त्याच्यामध्ये. तर इतकं वाईट नाही वाटलं होतं की इतकं मोठा फरक आहे. पण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी स्वतःही खूप प्रयत्न केले होते आणि मला माहीत होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमच्यासारखे अनेक गोरगरीब लोकांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहे, जे आज कोणीही उचलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये. सगळं काय चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर माझी स्वतःची एक इच्छा होती, अपेक्षा होती की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर आदर्शसारखे किती एक पतसंस्था आहे, किती एक सहकारी बँक्स आहे, ज्याच्या कोट्यवधी रुपये जे आहे लोकांचे, गोरगरिबांचे ते अडकलेले आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही आहे, बोलायला तयार नाही आहे. विधानसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा होत नाही. तर माझी एक प्रामाणिक इच्छा होती. तर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जिंकल्यानंतर खूप लोक तुमच्यासोबत राहतात. पराभव झाल्यानंतर इतके सारे लोक आपल्यासोबत आहेत. हे एका अर्थाने हे माझ्यासाठी त्या जिंकण्यापेक्षा इतके लोकांचं प्रेम, आपला आशीर्वाद, आपली साथ मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एक आमदारकीचं पद गेला, खासदारकीचं पद गेला, पण याचा अर्थ हे होत नाही आहे की माणूस संपलेला आहे, आता काही राहणार नाही आहे.
जोपर्यंत लोकांचा आशीर्वाद आहे, लोकांचे साथ आहे. या निवडणुकीमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि दुर्दैव म्हणजे ठीक आहे, माझा पराभव झालेला आहे, पण देशामध्ये राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला खूप घातक आहे मला असं वाटतं. इलेक्शनमध्ये आपण दर 5 वर्षांनी लोकांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की कुणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे, कोण आपल्या प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाणार, लोकसभेमध्ये जाणार. हे 5 वर्षामध्ये लोकांच्या हातात ते ताकद देण्यात आलेली आहे. पण आपण सगळं काही पैशाच्या जोरावर करणार असेल तर हे राज्याचं काय होणार? म्हणजे जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहे ते कशा प्रकारे विधानसभे आणि लोकसभेमध्ये जाऊ शकेल? शक्यच नाही आहे. कारण ज्या प्रकारे पैशाचा वापर मी लोकसभेमध्ये पण बघितलेला होता आणि विधानसभेमध्ये पण बघितलेला आहे. याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी बेमानी करावं लागेल, तुम्हाला बेमानीचे पैसे जमा करावं लागेल आणि त्या पैशावर मग इलेक्शन लढायला पाहिजे. आणि हेच चाललेलं आहे. एका मतदानाची किंमत जे 500 रुपयापासून सुरू होती ते निवडणूक जवळ आल्यानंतर 3-3 हजार रुपयेपर्यंत गेली होती एक मतदानासाठी. आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करत आहे. मी जेव्हा जेव्हा जे काही आरोप केलेला आहे त्याचं सगळं व्हिडिओ मी पोलिसांना पाठवलेले आहे, मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीला पाठवलेला आहे, महाराष्ट्राच्या मुंबईला पाठवलेला आहे, इकडचे पोलीस कमिशनरांना दिलं, कलेक्टर साहेबांना दिले, आरओला दिलेले आहे. सगळं व्हिडिओ फुटेज दिलेलं आहे की कशा प्रकारे भरतनगर सारख्या एका बूथवर गेल्यानंतर सगळं बूथ कॅप्चर करण्यात आलं होतं. म्हणजे जे 50-60 लोक संध्याकाळी 5 वाजता तिथे आणण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे एक दलित नेते आहे, त्यांनी ते लोकांना आणले होते आणि पूर्ण बोगस वोटिंग तिथे सुरू होती. आपल्यापैकीच एका माणसाने मला फोन केला आणि सांगितलं की साहेब, हे जे 50-60 लोक एकत्र गाडीमध्ये आलेले आहे ते आमच्या एरियातले नाही आहे, हे बोगस वोटिंग करण्यासाठी आलेले आहे. मी तुरंत तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर एका बूथमध्ये गेल्यानंतर एक महिला जेव्हा मला बघितली की हे आलेले आहे ते पळून चालली होती. मग मी पोलिसांना विनंती केली होती की तुम्ही हे महिलाला धरा, ही बोगस वोटर आहे, तुम्ही तिला आत कशा परवानगी दिलेली आहे? मग त्याच्या सोबत आलेले लोक जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली आणि घोषणा कोणते देत होते? जय श्रीरामच्या घोषणा. म्हणजे एका साईडला तो माणूस बोगस वोटर्स आणलं होतं, त्याचा संबंध या घोषणाशी काही नाही होता. अशा प्रकारचे लोक स्वतःचा, आपला जातीचा आणि भगवान श्री रामचं नाव ही किती बदनाम करत आहे. मग तिथे मी पोलिसांना सांगितलं की हे कोण कोण लोक आहे जे बाहेरून आणलेले आहे, मला माहित नाही, मी ओळखत नाही, पण या एरियातले लोक सांगत आहे की हे सगळे बोगस वोटर्स आणलेले आहेत. त्याचा परिणाम काय झालं? त्या संध्याकाळी पोलिसांनी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केली, केस रजिस्टर केला. कशाला? की मी त्या पोलिंग बूथवर गेलो होतो. कॅन्डिडेटला अधिकार आहे, जोपर्यंत निवडणूक चाललेली आहे, ते 6 वाजे असू द्या, संध्याकाळी 7 असू द्या, 8 वाजे, जे कॅन्डिडेट असतं, जे उमेदवार असतं, त्याला अधिकार असतं ते कोणत्याही बूथमध्ये जाऊ शकतं चेक करायला. मग माझ्या विरोधात एक FIR पोलीसच्या मार्फत करण्यात आली. तक्रारदार कोणी नाही आहे, पोलिसांनी FIR केली. दुसऱ्याच दिवशी ज्या दलित माणसात, जे आपल्या स्वतःला नेता म्हणतो भारतीय जनता पार्टीचा,
माझ्या विरोधात दुसरी FIR रजिस्टर करण्यात आली ॲट्रॉसिटी कायद्याच्या खाली. ॲट्रॉसिटी म्हणजे मी एक विशेष समाजाचा आहे, मी त्याला चोरी करताना पकडलं. चोरी करताना पकडल्यानंतर मला तर हे कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे, मग तुम्ही मला कसा थांबवतो? त्या अनुषंगाने दुसऱ्याच दिवशी दुसरा केस करण्यात आला, ते ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत. पोलिसांना असं वाटलं असेल, जे पोलिसांवर प्रेशर टाकत होते त्यांना असं वाटत असेल की 2-2 FIR झालेले आहे, आता माणूस तर घाबरणार. त्यांना माहीतच नाही माझ्यासोबत इतकं सारे लोकांचा आशीर्वाद, इतकं सारे लोकांची ताकद आहे. मी घाबरणारा नाही आहे. मी पोलिसांनाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 2 काय 3 करा, 4 करा, मी लढायला तयार आहे, मी लढवय्या आहे. पण या इलेक्शनमध्ये 5:30 वाजता आंबेडकर नगर एक व्हिडिओ मी पत्रकार परिषद घेतलं, मोठं स्क्रीन लावलं आणि त्या स्क्रीनवर हे सगळे व्हिडिओज दाखवले की कशा प्रकारे आंबेडकर नगरमध्ये कुणालाही, विशेषकर महिलांना मतदान करण्यासाठी रोखण्यात आलं होतं. कशासाठी माहित आहे? 5 वाजेपर्यंत. कारण हे होतं की सावे साहेबांचा माणूस पैसे घेऊन निघालेला आहे आणि ते पैसे वाटल्यानंतर तुम्ही रांगेत उभे राहा, पैसे घेतल्यानंतर तुम्ही तुमचा मतदान करा. सगळं काही व्हिडिओमध्ये आहे. जे मी बोलत आहे ते सगळं व्हिडिओमध्ये आहे. CD तयार करून सगळ्यांना पाठवले. मग प्रशासनालाही माहित आहे हे माणूस सोडणार नाही, तर त्यांनी 3 मेंबर कमिटी तयार केली मी जे आरोप करत आहेत त्या बाबतीत. आणि काल त्यांची इनिशियल रिपोर्ट त्यांनी सबमिट केली ते 3 अधिकाऱ्यांनी. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे माणूस जे पैसे वाटप करत आहे त्याच्यातून हे सिद्ध होत नाही ते इलेक्शनचे पैसे वाटत होतं. म्हणजे पोलिंग बूथ, ज्या पोलिंग बूथ च्या कंपाऊंड मध्ये तो कॉर्पोरेटरचा भाऊ पैसे वाटप करत होता, त्याच्या हातात नोटांचं बंडल आहे, ते सगळं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आणि महिला त्याच्या अंगावर तुटत आहे की आपल्या हातात काही पैसे मिळेल. व्हिडिओ मध्ये सगळं अवेलेबल आहे. आणि हे अधिकाऱ्यांनी इनिशियल रिपोर्ट दिलं, याच्यातून हे सिद्ध होत नाही की ते पैसे कसले वाटप करत होता, कशासाठी वाटप करत होता. म्हणजे पोलिंग बूथ मध्ये तोच माणूस मोटरसायकलवर बसल्यानंतर त्या एरियामध्ये फिरत आहे, त्याचाही व्हिडिओ आहे, कमळ 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 म्हणून. म्हणजे इतकं पुरावे दिल्यानंतर ही अधिकाऱ्यांना हे माहित नाही की ते कोण आहे. आणि ते मला विचारता कोणत्या कारणाने तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे. ठीक आहे, कोणी जिंकणार कोणी पराभव होणार, मग याचा अर्थ हे आहे का की सत्ता आमची आहे? कोणी मंत्री कोणी नेता पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की याच्यावर केस करा आणि तुम्ही तुरंत केस करतो माझ्यावर, हे बरोबर नाही आहे. लोकशाहीला खूप घातक आहे. म्हणजे
1000, 2000, 3000 रुपयामध्ये आपला मत विकणं. जवाहरनगर पोलीस स्टेशन, हे जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट त्याच्या समोरच एक बिल्डिंग आहे. ॲडव्होकेट डोणगावकर भारतीय जनता पार्टीचे कोणत्या एका सेलचे अध्यक्ष आहे. सकाळपासून आम्हाला हे माहिती मिळत होती की त्या ऑफिसमध्ये मुस्लिम महिलांना बोलावून त्यांच्याकडून इलेक्शन कार्ड, आधार कार्ड घेत होते आणि त्यांना 1,500 रुपये देऊन त्यांच्या हाताला शाई लावण्याचं काम करत होते. ते म्हणजे इलेक्शन पोलिंग बूथवर वेगळं चाललं होतं आणि या महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये वेगळंच इलेक्शन सुरू होतं. 1,500 रुपये मध्ये रेट होता 2,000 रुपयेचा. पण काही दलाल सोडण्यात आले होते. ज्या दलालांनी 4 मुस्लिम महिला आणली तर 500 रुपये प्रमाणे त्या दलालाला एक मतासाठी, म्हणजे फुकटात. असे खूप सारे समाजातलेही बघा, असं नाही आहे, सर्व समाजामध्ये अशा प्रकारचे लोक सापडतात. आम्ही रेड हँडेड त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा घेऊन आमची टीम ते डोणगावकर वकिलांच्या घरी गेलं, ते ऑफिसमध्ये गेलं आणि तिथे खूप सारी महिला होती बुरखा घालून बसलेली, जी आपलं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड घेऊन आली होती. ते त्यांच्याकडे द्यायचं, ते तुम्हाला इंक लावायचं आणि असं धरायचं की तुमचं मत झालं. आता बदल्यात तुम्हाला काय मिळालं तर 1,500 रुपये. म्हणजे 5 वर्षासाठी 1,500 रुपये किती दिवस चालणार आहे? 1,000 रुपये, 2,000 रुपये किती दिवस चालणार आहे? हे व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या डोणगावकरांना मी जेव्हा विचारलं की हे महिला कशासाठी तुमच्या ऑफिसमध्ये सकाळपासून येत आहे, मग इथून बसल्यानंतर मला हेच कळलं की जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या एकदम अपोजिट हे सगळं उद्योग सुरू आहे. मग जवाहरनगर पोलीस स्टेशनला कसं कळलं नाही? जवाहरनगर पोलीस स्टेशनचे सगळे पोलीसवाल्यांना कसं कळलं नाही की त्यांच्या पोलीस स्टेशन समोर हे उद्योग धंदा सुरू आहे सकाळपासून? कमीत कमी त्यांनाही शंका यायला पाहिजे होतं की हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे, याच्यामध्ये हे बुरखाधारी महिला इतक्या मोठ्या संख्येने ऑटोमध्ये का येत आहे, कोणी आणत आहे? एका दलालाला आम्ही पकडलं, पोलीस स्टेशनच्या हवाली केलं, पोलीस स्टेशनला जाऊन हवाली केलं, त्याचं सगळं व्हिडिओ काढलेले आहे. आमच्या लोकांना त्याने सांगितलं हो आम्ही कारवाई करतो, तुम्ही बाहेर जा. थोड्या वेळानंतर त्या दलालाही सोडण्यात आलं. काही नाही, साधी तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली नाही. ठीक आहे, हे सगळं कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण माझा पराभव इतकं महत्वाचं नाही आहे. महत्व हे आहे की हे लोकशाहीला खूप घातक आहे, खूप घातक आहे हे जे सगळं काही चाललेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यासाठी देतो की मला खूप सारे आपल्यापैकी जे लोक आहे घरी घरी जाऊन माझ्याकडे फोटोज यायचे की तुम्ही माझा हे पॅम्फलेट जे होतं ते लोकांच्या घरापर्यंत, दुकानापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते.
मला जेव्हा काकांनी सांगितलं होतं की आम्ही सगळं तुमच्या सोबत आहे, आमची भगिनी जे आहे त्यांनी सांगितलं होतं की नाही आम्ही तुमचा मफलर घालून आम्ही फिरणार आमच्या एरियामध्ये. मी म्हटलं तसं केल्यानंतर तुमच्यावर दबाव येईल, तुमच्यावर दबाव येईल. मी जेव्हा जय भवानी नगरला गेलो होतो, एका माणसाच्या घरी जायचं होतं जय भवानी नगरला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला मी हार फूल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी त्यांच्या घरी गेलो होतो. परत येताना भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्या पुतळ्यावर उभे होते. माझी गाडी जेव्हा जवळ आली तर ते माझ्या विरोधात नारे लावत होते. आणि ते कशासाठी आले होते माहित आहे की इम्तियाज जलीलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलहार घातलेला आहे, त्याचा आपल्याला हे करायचं, शुद्धीकरण करायचे आहे. पुतळ्याचा शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजे जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही आहे, इम्तियाज जलीलला या गोष्टीचा अभिमान आहे की मी छत्रपतीच्या नावाने कधीही राजनीती केली नाही आणि करणारही नाही. छत्रपतीचा इतिहास माहित नाही की ज्या छत्रपतीने सगळं 18 अपगड जातींना सोबत घेऊन काम केले होते. किती मशिदीसाठी किती दर्ग्यासाठी त्यांनी जमिनी दिली होती. तुम्ही एक इम्तियाज जलीलने त्यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर तुम्ही त्याचा शुद्धीकरण. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी गाडी जवळ आली ते सगळं ते पुतळ्यावरून खाली आले आणि माझ्या गाड्यावर हे सगळं व्हिडिओज आहे, कारण त्यांच्या सोबत 3 कॅमेरामॅन होते. एक माझ्या गाडीच्या जवळ आला आणि त्याने सांगितलं, त्याने पिलेला होतं, म्हणजे जवळ आला आणि सांगितलं, ओ साहेब या एरियामध्ये यायचं नाही. हा मी म्हटलं हो साहेब नाही येतो मी. म्हणजे त्यांचा उद्देश एकच होता की मी काहीतरी बोलेल. मग त्यांच्याकडे कॅमेरे होते, 3 कॅमेरे होते. मी निघून गेला तिथे. मला माहित होतं की जेव्हा मी लोकांना बघत होतो त्यांचा बॉडी लँग्वेज त्यांना बघूनच मला कळत होतं यावेळी सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत मला मतदान करतील हे मला माहित होतं. आणि तसं झालंही. आता दररोज पेपरमध्ये तुम्ही वाचत असेल त्यांच्या इतकं पोटात दुखत आहे की इम्तियाज जलीलला मतदान पुंडलिक नगर मधून कसं मिळालं, हनुमान नगर मधून कसं मिळालं, जय भवानी नगर मधून कसं मिळालं, कोणी दिलं, शोध करा कोणी दिलं त्याला. मग तुम्ही तिथे कशाला चालला. मी म्हटलं राजा 5 वर्ष मी खासदार होतो, पूर्ण जिल्हा माझा होता, तर तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगत आहे की मी इथे नाही यायचं, तुम्हाला इथून कसं मतदान. मी काम केलं म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून हजारोच्या संख्येने तर आपण लोकांनी खूप मला साथ दिली, याचा खूप आनंद आहे. ठीक है, निवडणूक कोणी पराभव होता, लेकिन जब मेरी माएँ और बहनों की आंखों में आंसू देखता हूं तो मुझे भी ऐसा लगता है कि अगर हारने के बाद इतने सारे लोग अगर तुम्हारे लिए रो रहे हैं, उनकी आंखों में आंसू है, तो वो हार और जीत से कहीं ज्यादा मेरे लिए इन लोगों की मोहब्बत है, आप लोगों का प्यार है जो आप लोगों ने मेरे लिए एक रिश्ता हमने बनाया है. और आपको पता है कि हम जब पहली मर्तबा मिले थे उस वक्त भी मैंने आपको एक बात कही थी, आज एक बार फिर से आपको दोहरा रहा हूं. मैंने पहले दिन
ये बात कही थी कि लोकसभा का इलेक्शन का नतीजा क्या आए, मैं आपके साथ आखिरी दम तक खड़े रहूंगा। इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विधानसभा का इलेक्शन हारने के बाद मैं समझता हूं जितने लोग जेल के अंदर है आदर्श वाले, वो मेरे लिए तो प्रार्थना कर रहे थे होगे कि ये जीत जाए कैसा तो भी और बंबई में चला जाए, यहां पे ना रहे। अब मैं हार गया हूं तो अब यहीं पे हूं। बहुत सारे अधिकारी सोच रहे थे होंगे की या माणसाला मुंबईला पाठवून द्या आपण, आमचा त्रास कमी होईल। मैं आपको एक बार फिर से दोहरा रहा हूं, पूरी ताकत के साथ एक बार फिर से मैदान के अंदर उतरेंगे और आपका एक एक रुपया, आपका पैसा वापस कैसे लिया जा सकता है। मुझे पता चला है कि मानकापे परिवार का किसी सदस्य का बेल का एप्लीकेशन कोर्ट में चल रहा है। अदालत है, कब क्या फैसला दे देगी बोल नहीं सकते हैं, लेकिन अगर अदालत ने इनको बाहर निकाला जेल से तो हम सब मिलके जेल के बाहर स्वागत करने के लिए तैयार रहेंगे। स्वागत बोले तो नहीं, नहीं, स्वागत बोले तो हम फूल का हार लेके एक एक आला तुम्हाला काय घेऊन यायचं आहे या ना, तुम्ही ते सगळं रेकॉर्ड करत आहे ना, मला कशाला तिसरा केस करत आहे तुम्ही। 2 केस ऑलरेडी झालेले आहे, तुम्हाला जे आणायचे आहे ते तुम्ही आणा, पण ऑलरेडी किती जरी केस झाले तर आमची तुमच्या सोबत चप्पलचा हार घेऊन येते। तुम्हाला फुलाचा हार, त्याला चप्पलाचा हार, मला फुलाचा हार, ठीक आहे। आज आणला असता पण काय करा, परमेश्वराने थोडी निराशा केली, खूप प्रयत्न केले। काही नाही, खूप खूप तुमचा धन्यवाद। चांगला होण्यासाठी पण हरजीत चालू राहते। खूब खूब धन्यवाद तुमचा। तो मैं आप लोगों को एक बार फिर से आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और उम्मीद करता हूं कि हम लोग जिस लड़ाई की हमने शुरुआत इस उम्मीद से की थी कि हम जो भी मेहनत करने वाले लोग हैं, कष्टकरी है, जिन्होंने अपनी ज़िंदगी भर की कमाई वहाँ पे डाले हुए थे, उनका पैसा वापस दिलाना। कुछ पैसा तो मुझे बताया गया है कि जो छोटे छोटे पैसे थे, जिनके छोटे छोटे ठेवीदार थे, उनका पैसा मिलना शुरू हो गया है। अब जितना भी 25,000 लोगों को 25,000 तक का मिला है, ये समझ लीजिएगा आप कि एक शुरुआत तो हो गई है। अब मिलना सबको है, लेकिन जो पैसा बिल्कुल ख़त्म हो गया था, पैसा बिल्कुल चला गया था, उसमें थोड़ा सा वक्त लग रहा है, लेकिन अब दोबारा पूरी ताकत के साथ उसमें उतरेंगे। जितना भी उनकी प्रॉपर्टी का ऑक्शन है वो कहाँ पर रुका हुआ है, क्या मामला है, इसको पूरा समझेंगे और समझने के बाद हम एक बार फिर से एक मजबूती के साथ आप लोगों का पैसा, और सिर्फ ये समझिएगा कि ये पैसा सिर्फ आदर्श के लोगों को मिल रहा है। आज महाराष्ट्र के अंदर जितनी भी पद संस्थाएं डूबे हुए हैं, अब वहाँ के जो भी जितने भी नेता हैं उनके ऊपर ये दबाव पड़ रहा है कि ये अगर आदर्श के मामले में एक नेता खड़े रहकर लोगों को साथ लेकर जाता है, उनका पैसा मिलना शुरुआत हो जाती है, तो तुम क्यों नहीं कर रहे हैं करके। तो ये पैसे की वजह से, आपकी वजह से बहुत सारे और दूसरे लोगों को भी इसका फायदा होने वाला है। उनका आशीर्वाद भी कहीं ना कहीं मुझे भी मिलने वाला है। तो मेरा आप लोगों से ये है कि ठीक है, मायूस, दुख, ऐसा रोते नहीं है। अगर आप रोते बैठेंगे तो कुछ नहीं होने वाला है। मुझे हारने के बाद ये इस बात का एहसास हुआ, मुझे हारने के बाद ये बात समझ में आई कि लोग सही मानों में मुझे एक नेता के तौर पे नहीं देखते हैं, मुझे एक बेटे के तौर के ऊपर देखते हैं, एक भाई के तौर के ऊपर देखते हैं। और मुझे इससे बढ़कर क्या खुशी होगी कि मैंने इस जितने भी वक्त के अंदर कितने सारे माँओं की मैंने दुआएं ली हैं। मैं जब उस संतोष को देखता हूँ
जिसकी माँ यहाँ पर बैठी हुई है, शायद उसकी माँ और वो बेटा ही जान सकता है संतोष कि उसका हाल क्या होता था, कि जिसकी माँ को ये मालूम है कि बेटा कैंसर से जूझ रहा है, 4.5 लाख रुपये ऑपरेशन के लिए चाहिए, माँ के पैसे पड़े हुए हैं आदर्श के अंदर लेकिन मिल नहीं रहे हैं। मैंने कलेक्टर साहब को कहा था कि अगर उस लड़के को कुछ हो जाए और उसके बाद तुम उसकी माँ को 20 लाख की जगह 50 लाख दे दो, उसके लिए वो पैसा कोई मायने नहीं रखेगा, कोई मायने नहीं रखेगा, क्योंकि एक बेटे की कीमत जो है वो कोई माँ नहीं लगा सकती है। लेकिन आज मुझे इस बात का फख्र है, इस बात की खुशी है कि उसके 2 ऑपरेशन हो चुके हैं, कामयाब ऑपरेशन हुए हैं और तीसरा ऑपरेशन होना है और तीसरा ऑपरेशन भी कामयाब होगा। तो आप सोचिए उस माँ की दुआएं मेरे लिए कितनी मायने रखती है। ऐसी कितनी माएँ हैं जो आज ऐसे ही हालात से गुजर रही है कि किसी को अपने बच्ची की शादी करवाना है, पैसा फंसा हुआ है, किसी को अपना खुद हॉस्पिटल में कुछ करवाना है, पैसा फंसा हुआ है, किसी ने घर बनाने के लिए, रिटायरमेंट के लिए, बच्चे को नौकरी लगाना है, बच्चे को कुछ कारोबार करना है करके कहाँ किसके पास जाएंगे, कौन आवाज उठाएगा। मुझे मालूम है कि जैसे ही इलेक्शन आता है, मुझे मुसलमान कर दो, किसी को मराठा बना दो, किसी को दलित बना दो, किसी को ओबीसी बना दो, लेकिन क्या पहले दिन जब आप लोग आए थे और आज तक मैंने किसी से ये नहीं पूछा कि तुम्हारी जात क्या है, तुम्हारा धर्म क्या है और तुम्हारा मजहब क्या है। इंसानियत कहीं ना कहीं तो हर इंसान के अंदर होनी चाहिए। इसमें तकलीफ अगर आपको हो रही है तो कोई ना कोई उसे समझने वाला चाहिए। वो समझ मैं लेकर आया था। बस आप लोगों का प्यार, आप लोगों का साथ, आप लोगों की ताकत मेरी हिम्मत है। आप लोग देते रहेंगे, हंसते रहिए, मुस्कुराते रहिए। जीवन में चढ़ाव उतार आते रहते हैं। जब रात को अंधेरा होता है तो फिर चमकती धूप के साथ सवेरा भी होता है। थोड़े दिनों के लिए लग रहा होगा कि हमारे जीवन में अंधेरा आया है, लेकिन जैसा काका ने बताया है, मैंने एक ही दिन, जिस दिन हम हारे उसी दिन बस मैं घर में था, उसके दूसरे दिन से मैं बाहर निकल गया था, क्योंकि 91,000 वोट्स, 51,000 वोट एक कॅबिनेट मंत्रीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे ते ताकदवर, पैशाने, पोलीस, प्रशासन, इलेक्शन कमिशन सगळे तुमच्या सोबत, तरी सुद्धा इतकं मत कशामुळे, कोणामुळे, तर तुमच्या सगळ्यांपुढे झालेलं आहे। मी आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि आपली लढाई असंच सुरू ठेवणार, काम करत राहणार, कुठेही मी जाणार नाही, इथेच राहणार। आणि मी, आपने वादा किए है मेरे को, धमाले काका, खेत के ऊपर आप खाना खिलाने वाले हैं मुझे करके, कभी भी आ जाऊंगा। तो अब ऐसा है कि अकेले मुझे मत खिलाना, इनको सबको लेके आ जाऊंगा, मैं सबको लेके आ जाऊंगा, उसके अंदर होल्डा खाएंगे आपके पास। तर आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।